दाखव. वाव. हाय हॅलो सगळ्यांना माझ्याकडून आणि आईल्याकडून हॅपी दिवाळी. येस आईला हॅपी दिवाळी. हाय गाईज हॅपी दिवाळी. मग हाय गाईज हॅपी दिवाळी. मस्त मस्त फटाके आहेत. कधी एकदा उडवतो असं झालंय. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर थोड्याच वेळात घरची पूजा सुरू होईल आणि त्यानंतर आम्ही श्वेताकडे जाणार आहोत. तिकडे त्यांच्या दुकानाची पूजा असते तर तिकडे आम्हाला इन्व्हाइट केलंय. सो आता पूजा मम्मानी मांडलेली आहे. ती कशी मांडलेली मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता रांगोळी काढून फुलांनी डेकोरेशन केलंय. या ठिकाणी बघू शकता खूप सुंदर छोटीशी छानशी पूजा मांडलेली आहे मम्मानी. आणि ते दिवाळी स्पेशल फराळ. आणि मम्मा बघा किती छान तयार झाली आहे. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि पापा ऍज युजल टी शर्ट ट्रॅक पॅन्ट वरती आहेत. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. येस. सो आता थोड्याच वेळात पूजा होईल. आता पटकन पूजा करून घेऊयात आणि आपण आता थोड्याच वेळात निघणार आहोत श्वेताकडे. मग तिकडे जाऊन भेटूयात. तर आता मी श्वेताकडे आलेलो आहे आणि तुम्हाला अहिल्याला दाखवतो किती सुंदर दिसते. तिचा ड्रेस बघ किती छान दिसते. ती ड्रेस दाखव तुझा. इकडे ये, इकडे दाखव. वाव. किती छान दिसते अहिल्या. जसं की बघितलं अहिल्या खूप मस्त दिसतीये. ड्रेस पण तिचा खूप सुंदर आहे. आणि श्वेता पण तयार होतीये. श्वेता आल्यावर तिचं लुक दाखवतो कसं येते. आणि मग लगेच आम्ही दुकानात जाऊ तिघजण मिळून. जिजूचे पप्पा वगैरे ऑलरेडी दुकानातच आहेत. सो आता श्वेता तयार झाली की आम्ही लगेच निघू. तर आता फायनली श्वेता तयार झालेली आहे. तुम्हाला तिचं पण लुक दाखवतो मी. हाय हॅलो सगळ्यांना माझ्याकडून आणि आईल्याकडून हॅपी दिवाळी. येस आईला हॅपी दिवाळी. हाय गाईज हॅपी दिवाळी. मग हाय गाईज हॅपी दिवाळी. सो येस आईला पण खूप सुंदर दिसतीये. दाखव सगळ्यांना हाय कर. हाय कर. हाय. इकडे इकडे ब्लॉग मध्ये. इकडे ब्लॉग मध्ये. हॅपी दिवाळी. दिवाळी नंतर काय येणार आहे? कोण येणार आहे आपल्या घरी? अहिल्या. दिवाळी नंतर कोण येणार आहे आपल्या घरी? इकडे बघून जा. कोण येणार आहे दिवाळी नंतर? कोण येणार आहे? येस दिवाळी नंतर श्वेताचं बेबी येणार आहे. आणि परत एकदा मी मामा होणार आहे. सो आता काय आपलं काय प्लॅन आहे पुढे? आता आपण जाणार आहोत आपल्या चाटी गल्लीमध्ये जे साडीचं शॉप आहे तिथे लक्ष्मीपूजनचं सगळं पूजा असती. आणि अनिरुद्धच्या ऑफिसमध्ये आणि आपल्या आईस्क्रीम पार्लरमध्ये उद्या पाडव्याची पूजा असती. सो आपण तिकडे जाऊन आरतीला जाणार आहोत. दरवेळेला मी पण जात असते पण ह्या वेळेला हे म्हणजे 9वा महिना ऑलरेडी चालू आहे. खूप हेक्टिक होतं. बसणं उठणं होत नाही सारखं. त्यामुळं अनिरुद्ध तिकडे पूजा करतात. येस. जसं की तुम्ही ऐकतच असाल बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला आवाज येत असेल. सगळीकडे फटाक्यांचा आवाज येतोय. आणि तिकडे जाऊन आल्यानंतर मात्र आम्ही ते फटाके आम्ही तिकडे जाऊन आल्यावर तिकडे फटाके उडवणार आहे. धमाल करणार आहे. सो पूर्ण ब्लॉग बघत राहा. तर दुकानासमोर उडवण्यासाठी थोडे फटाके घेऊन जायचे. तर तुम्हाला दाखवतो काय काय फटाके आहेत. त्यातले काय काय सिलेक्ट करून मी घेऊन जाईन. त्या ठिकाणी बघू शकता मस्त मस्त फटाके आहेत. कधी एकदा उडवतो असं झालंय. सो बघा यातलं काहीतरी काय 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 घेऊन जाईन दुकानासमोर उडवण्यासाठी. तर आता आरती सुरू होणार आहे. तुम्हाला दाखवतो मी. सगळे तयार झालेले आहेत. या ठिकाणी बघू शकता सुंदर अशी पूजा मांडली आहे.
असं दोन्ही हातात घे, असं टाक त्याच्यावरती. व्हेरी गुड. अजून घे, घे. टाक असं जोरात टाक. जा पेटीत ठेवून ये. जा पेटी कुठे? पहिया देते मग जा. या ठिकाणी आईला बघा. व्हेरी गुड. बरोबर माहिती तिला. आणि पैया अरे पैया पैसे घेतले गल्ल्यातले. पहिया इथं ठेव. बस बस. पैसे घेऊ. तर आता पूजा संपन्न झालेली आहे. आता मी तुम्हाला दुकानाचं दाखवतो कसं आहे दुकान ते श्वेता त्यांचं. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे आहे श्वेता आणि जीव त्यांचं साडीचं दुकान. चाटी गल्लीमध्ये हे दुकान आहे. मार्केट प्लेस आहे. टिळक चौकाच्या एकदम जवळ आहे. तर आता मस्तपैकी आम्ही फटाके उडवणार आहोत. बघा श्वेताला विचार काय काय घेऊन आली ती फटाके उडवायला. काय आणलं श्वेता तू? काय काय आणलंय? आता फक्त मी झाड आणि काय म्हणतो त्याला चक्री भुईचक्कर. हा ते आणलेलं आहे. आईला घाबरते अजून पण फटाक्याला. आवाजाला ती घाबरते खूप. म्हणून आम्ही मेन सगळे फटाके आम्ही ठरवले की भाऊबीजेला उडवायचं. भाऊबीजेला सगळेजण एकत्र येऊन आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. सो आता मस्तपैकी आता बघूयात. अहिल्या पण आता मस्त फुलबाजी वगैरे उडवेल. बघूया. तिला मी कालच शिकवलंय जरा घाबरायचं ते फुलबाजी असं उडवायचं वगैरे. तर बघू कसं साधते ती. येस आता बघूयात. ये बाहेर ये. असं फिरव. बघा अहिल्या मस्त फुलबाजी फिरवतीये. गाणं म्हण जोरात. गाई म्हशी ओवाळी. गाई म्हशी कुणाच्या माझ्या. फिरव फिरव फिरव. दे मम्माकडे देते. हा श्वेता मस्त झाड लावत आहे. ड्रेस संभाळ. ये आता अहिल्या लावणार आहे. आता अहिल्या लावणार. ये ये ये. फिरो गोल गोल. फिरो गाणं म्हण. इकडे बघ इकडे बघ कॅमेऱ्यात. पकड जरा म्हणजे धूर येत नाही. असं लांब पकडायचं. ये कुंडीत टाक. कुंडीत अशा प्रकारे थोडेसे फटाके उडवलेत आम्ही. आता मेन आम्ही भाऊबीजेला उडवायचे ठरवलेत सगळेजण मिळून. सो आजसाठी एवढंच थांबूयात. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटून नवीन ब्लॉग सोबत.